चला तर आता आपण पाहूया नवीन फाईल किंवा फोल्डर कसे तयार करायचे ते. फाईल किंवा फोल्डर कोठेही तयार केले जाऊ शकते, म्हणजेच डेस्कटॉपवर, माय डॉक्युमेंटमध्ये किंवा माय कॉम्प्युटरमधील कोणत्याही ड्राईव्हवर किंवा त्यातील कोणत्याही फोल्डरमध्ये. तर आधी आपण फोल्डर कसे तयार करायचे ते पाहूया. पहिले फोल्डर आपण डेस्कटॉपवर तयार करू. यासाठी डेस्कटॉपवरील मोकळ्या जागेत राईट क्लिक करा. येणाऱ्या यादीतील न्यू मधील फोल्डर ही आज्ञा द्या. न्यू फोल्डर या नावाने नवीन फोल्डर तयार होईल. हे नाव बॅकस्पेस या कीने खोडा आणि नवीन नाव टाईप करा. नवीन नाव टाईप झाल्यानंतर कीबोर्डवरील एंटरचे बटन दाबा. पहा, फोल्डर तयार झाले आहे. यावर डबल क्लिक केल्यानंतर ते फोल्डर उघडले जाईल. हे फोल्डर नुकतेच तयार केलेले असल्यामुळे यात कोणतेही फाईल किंवा फोल्डर नाही. हे फोल्डर जरी डेस्कटॉपवर असले तरी याचा मूळ पत्ता येथे ॲड्रेस बारवर दिलेला आहे. पहा, C:वरील डॉक्युमेंट्स अँड सेटिंग्ज या फोल्डरमध्ये सोमाय या फोल्डरमधील डेस्कटॉप या फोल्डरमध्ये हे नवीन तयार केलेले फोल्डर साठवले गेले आहे. ज्याप्रमाणे आपण डेस्कटॉपवर फोल्डर तयार केले आहे त्याचप्रमाणे ई ड्राईव्ह, एफ ड्राईव्ह या कोलनवर देखील नवीन फोल्डर तयार करू शकतो. यासाठी आधी आपण E: उघडू. माय कॉम्प्युटरवर डबल क्लिक, E:वर डबल क्लिक, येथे मोकळ्या जागेत राईट क्लिक, न्यू आणि फोल्डर. आधीचे नाव खोडून नवीन नाव टाईप करूया, यश, आणि एंटर. हीच आज्ञा फाईल मेनूमध्ये देखील देता येऊ शकते. फाईल मेनू, न्यू, फोल्डर. आधीचे नाव खोडून नवीन नाव टाकू, स्टुडिओ, आणि आता एंटर. तयार केलेले फोल्डर उघडून पाहण्यासाठी त्यावर डबल क्लिक. फोल्डरमधून बाहेर येण्यासाठी या अपच्या टूलवर क्लिक करा. पहा, ई ड्राईव्हवर पूर्वीचे 3 फोल्डर होते. एक XP वॉलपेपर, दुसरं म्हणजे म्युझिक आणि तिसरं फोल्डर होतं व्हिडिओचं. आता यामध्ये यश आणि स्टुडिओ हे 2 नवीन फोल्डरची भर पडलेली आहे. असे एकूण 5 ऑब्जेक्ट्स ई ड्राईव्हवर आहे, ज्याची नोंद येथे या स्टेटस बारवर दिलेली आहे. आता आपण फोल्डरमध्ये फाईल्स कशा तयार करायच्या ते पाहूया. आधी आपण डेस्कटॉपवर नवीन फाईल तयार करू. यासाठी डेस्कटॉपवर राईट क्लिक, न्यू मधील बिटमॅप इमेजवर क्लिक करा. आधीचे नाव खोडा आणि नवीन नाव टाईप करा. नवीन नाव टाईप झाल्यानंतर एंटर करा. पहा, डिझाईन या नावाने पेंटची नवीन फाईल आपण तयार केलेली आहे. यावर डबल क्लिक केले असता आपोआप पेंटचा प्रोग्राम सुरू होऊन त्यात डिझाईन ही फाईल ओपन केली जाईल. याचप्रमाणे आपण सोमाय या फोल्डरमध्ये नवीन फाईल तयार करून पाहू. यासाठी सोमाय हे फोल्डर उघडा. मोकळ्या जागेत राईट क्लिक करून न्यू, वर्डपॅड डॉक्युमेंट ही आज्ञा द्या. नवीन नाव टाईप करून एंटरचे बटन दाबा. पहा, या ठिकाणी लेटर या नावाने वर्डपॅडची नवीन फाईल तयार झालेली आहे. यावर डबल क्लिक केले असता वर्डपॅडचा प्रोग्राम सुरू होऊन त्यात लेटर ही फाईल उघडली जाईल. ज्याप्रमाणे प्रत्यक्षात प्रोग्राम सुरू न करता आपण आधीच त्याची फाईल तयार करू शकतो, त्याचप्रमाणे प्रोग्राम सुरू करून देखील त्यामध्ये नवीन फाईल तयार केली जाऊ शकते. यासाठी एखादा प्रोग्राम सुरू करू. स्टार्ट, प्रोग्राम्स, ॲक्सेसरीज आणि पेंट. यामध्ये फाईल, सेव्ह ही फाईल जर आपल्याला डेस्कटॉपवरील सोमाय या फोल्डरमध्ये तयार करायची असेल तर त्यासाठी येथे डाव्या बाजूला डेस्कटॉपवर क्लिक करा. यातील सोमाय या फोल्डरवर डबल क्लिक करा. फाईल नेमच्या चौकटीत क्लिक करायचे. आधीचे नाव खोडून
इमेज हे नवीन नाव टाईप करूया आणि सेव्ह वर क्लिक करा. पहा, दिलेले नाव येथे टायटल बारवर आलेले आहे. या फाईलचे नाव आपण सोमाय फोल्डरमध्ये पाहू शकतो. यासाठी पेंटचा प्रोग्राम बंद करू. पहा, यामध्ये आपल्याला 2 फाईल्स दिसत आहेत. एक आहे लेटर, जी वर्डपॅडची फाईल आहे, आणि दुसरी आहे इमेज, जी पेंटची फाईल आहे. याप्रमाणे आपण कोणत्याही ड्राईव्हवर कोणत्याही फोल्डरमध्ये नवीन फाईल तयार करू शकतो.